हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज ना आपण इथे कुकरच्या एका शिट्टीत झटपट अशी भन्नाट स्ट्रीट स्टाईल पावभाजी करणार आहे। तर पावभाजीची टेस्ट जबरदस्त येणार आणि तीही एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही यापूर्वी अशी रेसिपी पाहिलीच नसेल। तर बघा, छान कुकर गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलंय आणि त्यानंतर त्यामध्ये बटरचा क्यूब घालून घ्यायचा आहे। आता पावभाजीसाठी कांदा थोडासा जास्त लागतो, साधारण 3 मीडियम आकाराचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेत। कांदा छान गोल्डन रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। एक 5 ते 6 मिनिटं लागतात कांदा परफेक्ट असा आपल्याला भाजून घेण्यासाठी। थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून पटकन तो कांदा छान भाजला जातो, त्याला मॉइश्चर सुटतं आणि झटपट भाजला जातो। आता इथे बघा, आपला कांदा छान भाजून होतोय। तोपर्यंत तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं का? आणि नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। आता बघा, कांदा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची। साधारण 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये एकदम जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे साधारण 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत। आता टोमॅटो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून त्याची टोमॅटो प्युरी ही घालू शकता। मी इथे बारीक चिरलेले टोमॅटो घातलेले आहेत। आता हे सगळे जिन्नस छान परतून घ्यायचेत। टोमॅटो या कांद्याबरोबर छान शिजवून घ्यायचे। अगदी मऊसूत हा टोमॅटो या कांद्याबरोबर शिजायला हवा, जेणेकरून भाजीचं टेक्स्चर एकदम छान आणि परफेक्ट होतं। आता बघा, इथे साधारण 3 ते 4 मिनिटं मी टोमॅटो आणि कांदा आलं लसूण पेस्ट छान परतून घेतलेला आहे एकजीव। आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपले सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचेत। आता बघा, इथे चवीपुरतं मीठ घालून घेते मी, साधारण 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे 1/2 चमचा। आपण कांदा परतत असताना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे घालताना बेताने घालायचं आहे। अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे। हळदसुद्धा छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला धने जिरे पावडर, आता बघा, त्यानंतर यामध्ये धने जिरे पावडर घातली आहे। तुम्ही यापूर्वी पावभाजी खूप वेळा केली असेल, पण कुकरमध्ये झटपट अशी ही पावभाजी आपण करतोय, तर अगदी इन्स्टंट तयार होते। खायला सुद्धा अप्रतिम झाली होती चवीला, तुम्ही नक्की करून बघा। त्यानंतर बघा, इथे मी 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर घालून घेतली, धने जिरे पावडर घालून घेतली आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे। आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचेत। जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं खाली चिकटतंय, खाली लागतंय, तर तुम्ही 2 चमचे यामध्ये पाणी घालू शकता। मी इथे साधारण 1 ते 1.5 चमचा पाणी घालून घेतलंय आणि हे सगळे जिन्नस आहेत ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे, छान परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता, अगदी मस्त एकजीव झाले। आता हा जो आपण परतलेला कांदा टोमॅटो मसाले आहे ते बाजूला घ्यायचे आणि मध्ये जे तेल येतं त्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन घालायचं आणि हे बेसन छान तेलावर भाजून या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की बेसन का घातलंय, तर छान मिळून येते त्याने भाजी, पाणी वेगळं आणि भाजी वेगळी असं होत नाही, त्यामुळे तुम्ही 1 चमचा बेसन घालून नक्की बघा। त्यानंतर किसलेलं मी इथे बीट घातलं आहे, साधारण 1 बीट किसून घेतलेला आहे। आता या बीटामुळे या पावभाजीला अप्रतिम रंग येतो आणि हेल्दीसुद्धा होते। तुम्ही बघू शकता, रंग किती भन्नाट आला आहे बीट घातल्यामुळे। त्यानंतर 3 मीडियम आकाराचे बटाटे बारीक चिरून घालायचे आहेत, मटार घालून घेतलेला आहे, बारीक किसलेलं गाजर घालून घेतलेलं आहे। आता इथे सगळ्या भाज्या मी बारीक चिरून किंवा किसून घातलेत, जेणेकरून आपल्याला परत ते घाटण्याची गरज लागत नाही। अगदी एकजीव आणि मस्त परफेक्ट कन्सिस्टन्सीची आपली इथे पावभाजी तयार होते, तुम्ही बघाल। त्यानंतर बघा, इथे अर्धी वाटी मी फ्लॉवर घातलेला आहे आणि 2 शिमला मिरची बारीक चिरून घातलेल्या आहेत। आता हे सगळ्या भाज्या, हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे, परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं। आता पाणी घालताना इथे बेताने घालायचं। तुम्हाला कन्सिस्टन्सी नंतर ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही गरम पाणी घालून अगदी 5 मिनिटं भाजीला परत एकदा उकळू शकता। तर त्यानंतर बघा, छान पाणी घातलेलं आहे, साधारण अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि मी इथे कुकरच्या मीडियम फ्लेमवर 1 ते 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि इथे आपली भन्नाट पावभाजी तयार होते।
गॅस बंद केलेला आहे आणि इथे बघा कुकर थंड होण्यासाठी ठेवला आहे. आता थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची पावभाजी कुकरमध्ये. आता कुकर थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट शिजल्या गेल्यात भाज्या. अगदी एकजीव झाली आहे, भन्नाट कन्सिस्टन्सी आली आहे. आता जर तुम्हाला अजून थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी गरम करून घालू शकता, पण माझ्या मते ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. त्यामुळे मी अजिबात याच्यामध्ये पाणी वगैरे घातलेलं नाही आणि घाटण्याची सुद्धा गरज नाही आहे भाज्यांना. फक्त यामध्ये एकच वेळखाऊ प्रोसिजर असते, ती म्हणजे आपल्याला भाज्या बारीक चिरून घालाव्या लागतात. तर अशा पद्धतीने इथे बघा परफेक्ट पावभाजी तयार झाली आहे. मी यामध्ये बटर घातलेलं आहे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. भन्नाट अशी पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. तर आता इथे भाजी तयार झाली आहे. तवा गरम करायला ठेवला आहे आणि आता आपण यामध्ये छान पाव गरम करून घेऊया. आणि इथे आपली स्ट्रीट स्टाईल पावभाजी खाण्यासाठी तयार, अगदी झटपट तयार होते. आता बटर घालून घ्यायचं आहे. थोडासा त्यामध्ये तुम्ही पावभाजी मसाला घालू शकता, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान भन्नाट असे पाव गरम करून घ्यायचे. तर अशी ही झटपट तयार होणारी पावभाजी तुम्ही घाईच्या वेळे आरामात करू शकता. जर घरामध्ये बर्थडे पार्टी असतील किंवा इतर कुठल्या पार्टी असतील, सेलिब्रेशन असेल, गेट टुगेदर असेल, तर अशा पद्धतीने कुकरमध्ये झटपट पावभाजी करण्यासाठी एक छान पर्याय आहे. तर इथे बघा आपली पावभाजी तयार झाली आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि चव तर उत्तम झाली होती. भन्नाट चवीची ही पावभाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि या कुकरमधल्या पावभाजी रेसिपीला लाईक करा, शेअर करा.